Hello student, in this last lecture we have seen a concept of linked list. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बायनरी ट्री हा पॉइंट बघितलेला होता. ठीक आहे, बायनरी ट्री म्हणजे एक ट्री जसं आपलं कोणत्या पण झाडाचं स्ट्रक्चर असतं हिरवा चिकल तसंच ट्रीचं स्ट्रक्चर असतं, तसंच आपल्या बायनरी ट्रीचं स्ट्रक्चर असते. म्हणजे नोड्स असतात, प्रत्येक कनेक्टेड इलिमेंट त्याला आपण नोड्स म्हणतो. जसं की हा एक नोड्स त्याला आपण टॉप ऑफ दी नोड्स म्हणजे रूट म्हणतो. आणि प्रत्येकाला लेफ्ट आणि राईट असे नोड असतात, म्हणजे प्रत्येकाला लेफ्ट राईट नोड असतो. काय काय वेळेस दिला जातो, काय काय वेळेस लेफ्ट किंवा राईट नोड दिला जात नाही. म्हणजे असं आपलं ट्री टाईप स्ट्रक्चर असतं. सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे, तर बायनरी ट्रीचं पण स्ट्रक्चर सेम तसंच असतं. फक्त बायनरी ट्रीची काय डेफिनेशन आहे की इट मे बी एम्प्टी म्हणजे फक्त एकच इलिमेंट रूट असतो, नाहीतर इज डिस्टिंग्विश बिटवीन पार्टिशनाइड इंटू टू डिसजॉईंट सबसेट्स. दोन डिसजॉईंट सबसेट्समध्ये त्याचं पार्टिशन केलेलं असतं, त्याला म्हणायचं बायनरी ट्री. मग आता क्वेश्चन काय आहे बायनरी ट्रीवर पुढचा की व्हॉट इज बायनरी ट्री क्वेश्चन मार्क. ड्रॉ द ट्री स्ट्रक्चर फॉर द फॉलोइंग एक्सप्रेशन. हे एक एक्सप्रेशन मी इथं लिहिलेलं आहे. एक्सप्रेशन म्हणजे a-b c × असं एक एक्झाम्पल मॅथ्समध्ये असतं तसं दिलं जाईल तुम्हाला. आणि त्या एक्सप्रेशनवरून आपल्याला त्याची ट्री डायग्रॅम काढायची आहे. त्या स्ट्रक्चरची किंवा त्या एक्सप्रेशनची डायग्रॅम, ट्री डायग्रॅम किंवा ट्री स्ट्रक्चर काढायचं आहे. ते तुम्हाला 4 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. मोस्ट ऑफ दी हे एक्सप्रेशन तुम्हाला काढायला विचारतात. मग त्यामध्ये बायनरी ट्रीची डेफिनेशन पहिल्यांदा विचारली जाते आणि ह्या ट्री स्ट्रक्चर काढायला 3 मार्क्स आणि बायनरी ट्रीच्या डेफिनेशनला 1 मार्क असतो. तर बायनरी ट्रीचे डेफिनेशन काय आहे, तर बायनरी ट्री इज ए फायनाईट सेट ऑफ इलेमेंट्स कॉल्ड नोड्स. बायनरी ट्री पण फायनाईट सेट ऑफ इलेमेंट्स, त्यांनाच काय म्हणतो आपण, नोड्स. आणि ते नोड्स कसे असतात, तर इट मे बी एम्प्टी म्हणजे जसं सांगितलं एकच असतो नोड, त्याला म्हणायचं रूट ऑफ द ट्री. अँड इट इज डिस्टिंग्विश इंटू 2 डिसजॉईंट सबसेट्स. 2 भागामध्ये त्याचं पार्टिशन केलेलं असते, त्याला म्हणतो आपण बायनरी ट्री. ठीक आहे, मग हे डेफिनेशन झाल्यानंतर तुम्हाला असं एक एक्झाम्पल दिलं जाईल एक्सप्रेशन. आता त्याच्यावरून कशी ट्री डायग्राम काढायची, तर बघा वेगवेगळे एक्झाम्पल असतात. आता इथं ही जी डॅश दिलेली आहे तिरकी रेष, त्याच्या इकडच्या साईडचं जे काही एक्सप्रेशन असेल त्याला म्हणायचं लेफ्ट ट्री. आणि इकडच्या साईडचं असेल त्याला म्हणायचं राईट ट्री. ठीक आहे, रेष ही तिरक्या रेषेच्या पलीकडची लेफ्ट ट्री आणि इकडची राईट ट्री झाली. कसं काढायचं एक्सप्रेशन बघा. फर्स्ट आहे E इज इक्वल टू. प्रत्येक वेळेला E इज इक्वल टू दिलं जातं, काय काय वेळेस नाही दिलं जात. ही रेष पण दिली जाते नाही, प्रत्येकाची वेगवेगळी एक्झाम्पल आहे, आपण ती सगळी बघणार आहोत. मग E इज इक्वल टू, तर कसं काढायचं, E इज इक्वल टू आणि डॅश ही मधली रेष तुमची. तुमची एज जी आपण 2 नोड्सला कशाने कनेक्ट करतो, तर एज म्हटलं जातं, त्या रेषेला एज म्हटलं जातं. मग ई डॅश तुमची ती रेष एज इज इक्वल टू परत डॅश आणि ही मधली रेष. आता ह्या मधल्या रेषेच्या 2 विभागणी करायची, लेफ्ट ट्री अँड राईट ट्री, किंवा ज्यालाच आपण म्हणतो लेफ्ट सब ट्री राईट सब ट्री. मग लेफ्ट ट्री आणि राईट ट्री कशी काढायची, तर लेफ्ट ट्री कोणती आहे, ह्या रेषेच्या अलीकडची लेफ्ट ट्री आणि इकडची राईट ट्री झाली. तर काय आहे एक्सप्रेशन आपलं, a-b ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर कसं काढायचं बघा, खालून सुरुवात करायची नेहमी, a रेष -b. तुमचे जे काही अरिथमॅटिक ऑपरेशन्स म्हणजे जे सिम्बॉल्स असतील, मायनस, मल्टिप्लिकेशन, प्लस, हे सगळे सिम्बॉल्स ह्या 2 रेषेच्या मध्ये आले पाहिजे. म्हणून a-b. आता a-b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून परत रेष द्यायची आणि स्क्वेअर दाखवण्यासाठी ॲरोचा यूज करायचा, ॲरो आणि स्क्वेअर. ही रेष आहे अशी इथं जोडायची. ही झाली लेफ्ट ट्री आपली. a-b ब्रॅकेटचा स्क्वेअर दाखवण्यासाठी ॲरो दाखवलाय आणि त्याचा स्क्वेअर, ही लेफ्ट ट्री झाली.
आता राईट ट्री काय आहे ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा बघायचं सी इंटू डी. परत खालून सुरुवात करायची. सी सिम्बॉल सगळे दोन रेषेच्या मध्ये आले पाहिजेत सगळे जे काही सिम्बॉल असतील. म्हणून सी इंटू डी आणि परत ब्रॅकेट झाल्यानंतर प्लस ई म्हणून इंटू पासून परत प्लस आणि ई आणि परत ह्याच्यापासून ही रेष इथं जोडायची. ह्या एक्सप्रेशनवरून ही ट्री डायग्रॅम काढायची. एवढी फक्त ट्री डायग्रॅम काढायला तुम्हाला 3 मार्क्स आहेत. बघा ए सगळे सिम्बॉल फक्त ह्या रेषेच्या 2 रेषेच्या मध्ये सिम्बॉल आले पाहिजे तेवढं लक्षात ठेवायचं. ए मायनस बी स्क्वेअर ॲरोने दाखवायचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही झाली लेफ्ट आणि राईट ट्री सी इंटू डी आणि परत प्लस ए आणि ही रेष इथं जोडायची. ठीक आहे. आता अजून एक्झाम्पल बघूया आपण म्हणजे तुम्हाला कळेल. E इज इक्वल टू आता इथं हे एक एक्सप्रेशन आहे तर बघा कसं E इज इक्वल टू परत ह्या रेषेच्या इकडची आपली लेफ्ट ट्री आणि इकडची राईट ट्री म्हणून ही रेष इकडची लेफ्ट ट्री काढून घ्यायची. काय आहे ए मायनस बी म्हणून ए मायनस बी. ठीक आहे. ए मायनस बी आणि इकडे स्क्वेअर वगैरे काही नाही म्हणून ही रेष डायरेक्ट इथं जोडायची. ही झाली लेफ्ट ट्री. राईट ट्री कशी आहे सी पहिलं काय इंटू डी आणि परत आहे प्लस ई म्हणून सी इंटू डी प्लस आपलं ई इथं जोडायची. ठीक आहे. ए मायनस बी स्क्वेअर नाही म्हणून डायरेक्ट इथं रेष जोडायची सी इंटू डी प्लस ई. हे एक एक्सप्रेशन झालं. नेक्स्ट E इज इक्वल टू थोडंसं वेगळं बघूया 2x प्लस y 5a मायनस b चा क्यूब. बघा E इज इक्वल टू 2x प्लस y रॅश दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5a मायनस b चा क्यूब. आता हे कसं काढायचं सेम E इज इक्वल टू आणि डॅश आपली E इज इक्वल टू डॅश. आता ह्या रेषेच्या इकडची लेफ्ट ट्री तिकडची राईट ट्री. तर लेफ्ट ट्री काय आहे 2x प्लस y. तर कशी काढायची बघा इथून खालून सुरुवात करायची 2x एकदम लिहायचं नाही असं 2x प्लस y असं लिहायचं नाही. काय करायचं तर 2x म्हणजे काय तर 2 इंटू एक्स मल्टिप्लिकेशनच आहे ते म्हणून 2x म्हणजे काय 2 मल्टिप्लाय एक्स म्हणतो आपण. मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल असतो काही नाही दिलं तरी म्हणजे दोघांच्या मध्ये गुणाकार असतो म्हणून 2 इंटू एक्स म्हणजे मल्टिप्लिकेशन एक्स प्लस वाय 2 इंटू एक्स प्लस वाय असं काढायचं प्लस वाय. ही रेष इथं जोडायची. नंतर ह्या साईडची पण सेम तसंच 5a असं लिहायचं नाही तर 5 इंटू ए दोघांच्या मध्ये काही चिन्ह नाही आहे किंवा काही सिम्बॉल नाही आहे म्हणजे आपलं मल्टिप्लिकेशन म्हणून 5 मल्टिप्लिकेशन ए 5 मल्टिप्लिकेशन ए आणि काय आहे मायनस बी म्हणून मायनस बी 5 मल्टिप्लिकेशन ए मायनस बी. आता ह्यामध्ये काय आहे ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणून कशाचा पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणून 5 इंटू ए मायनस बी आणि ह्या ब्रॅकेटचा क्यूब किंवा स्क्वेअर दाखवण्यासाठी आपण ॲरोचा यूज करतो म्हणून ॲरो आणि क्यूब आणि हे इथं जोडायचं. हे झालं याचं ट्री स्ट्रक्चर. कळालं 2 इंटू एक्स 2x आहे म्हणून 2 मल्टिप्लिकेशन एक्स मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल प्लस वाय तुमचं आलं
ही झाली लेफ्ट साईडची आणि राईट साईडची फाय ए म्हणून फाय मल्टिप्लिकेशन ए मायनस बी आणि पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब म्हणून पूर्ण ब्रॅकेट ॲरो आणि त्याचा क्यूब. नेक्स्ट ए 2x + y a - 7b चा क्यूब. आता इथं काय केलंय आपण e पण नाहीये किंवा इथली मधली स्लॅश पण नाहीये, पण मग काय करायचे हे दोन वेगवेगळे जे कॉलम्स आहेत त्याला काय म्हणायचं लेफ्ट ट्री आणि हा दुसरा म्हणजे राईट ट्री असं पकडायचं. कसं काढायचं बघ. 2 सुरुवात खालून करायची. 2x म्हणजे काय 2 × x म्हणून 2 × x 2 × x आणि प्लस y म्हणून इथं प्लस y. ठीक आहे 2 × x प्लस y. आता ह्या दोन्हीमध्ये स्लॅश नाही आहे तर तिथं काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन, कारण की दोन्ही जे ब्रॅकेट आहेत ते काय आपण सॉल्व करतो 2 मल्टिप्लिकेशन ए, तसंच इथं आपण मल्टिप्लिकेशनचं साईन पकडायचं म्हणून इथं मल्टिप्लिकेशन द्यायचं. इथून मल्टिप्लिकेशन ही झाली लेफ्ट साईडची आणि राईट साईडची कशी करायची ए, तर ए ॲरो मायनस ए मायनस काय लिहिलंय 7b म्हणून ए मायनस खालून घ्यायचं परत 7 × b 7 × b इथं जोडायचं आणि ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणून पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब काढायचा आणि ही रेष इथं जोडायची. आलं ए मायनस 7 × b खाली घ्यायचं आणि पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब द्यायचा. a प्लस b चा स्क्वेअर x + y. बघा सेम परत ह्या दोन्हीच्या मध्ये काहीही सिम्बॉल नाहीये किंवा स्लॅश नाहीये, मग तिथं काय घ्यायचं आपण मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल म्हणून खालून सुरुवात करायची 2a म्हणून 2 × a 2 × a प्लस b प्लस b 2 × a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आणि दोन्हीच्या मध्ये काय आहे आपलं मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल. ही झाली लेफ्ट ट्री बघा 2 × a प्लस b अँड ब्रॅकेटचा स्क्वेअर दाखवण्यासाठी ॲरो आणि दोन्हींच्या मध्ये स्लॅश नाही दिलेले म्हणून मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल पकडायचा म्हणून मल्टिप्लिकेशन आणि राहिलेलं x + y इथंच x + y आणि ही रेष इथं जोडायची. ठीक आहे नेक्स्ट a प्लस b × c स्लॅश a मल्टिप्लिकेशन b - c प्लस a. ठीक आहे बघा आता इथं पहिल्यांदा हे सॉल्व करून घ्यायचं. तर इथं दोन्हीच्या मध्ये स्लॅश आहे म्हणून इथं स्लॅश द्यायची. स्लॅशच्या इकडची लेफ्ट ट्री आणि स्लॅशच्या पलीकडची राईट ट्री झाली आपली. मग पहिल्यांदा लेफ्ट ट्री काढून घ्यायची. काय आहे a प्लस b म्हणून खालून सुरुवात करायची a प्लस b आणि काय आहे परत a प्लस b ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन c म्हणजे a प्लस b मल्टिप्लिकेशन c आणि ही रेष इथं. ठीक आहे ही झाली लेफ्ट ट्री. राईट ट्री काय आहे बघा. आता राईट ट्रीमध्ये पहिल्यांदा काय करायचं असं असेल तर a मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटमध्ये b - c प्लस a. तर पहिल्यांदा जे ब्रॅकेटमधलं आहे b - c ते पहिल्यांदा काढून घ्यायचं. b
मायनस सी. पहिल्यांदा जे काही तुमचं ब्रॅकेटमध्ये असेल ते पहिल्यांदा ब्रॅकेटमधलं काढून घ्यायचं. ए मायनस सी. ए मायनस सी ला काय आहे पुढं प्लस ए म्हणून प्लस ए. ए मायनस सी प्लस ए आणि मग राहिलेलं तुमचं ए इंटू म्हणून ए इंटू इथं आणि ही इथं जोडायची. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रॅकेटमधलं मी काढून घेतले बी मायनस सी. नंतर त्यालाच बी मायनस सीलाच प्लस ए जोडून आहे म्हणून प्लस ए लिहिलं आहे आणि ए इंटू इकडचं राहिलेलं परत ए इंटू इकडं जोडलेलं आहे. ठीक आहे. लिहिलेली आहे मी तर बघा. एक्स इज इक्वल टू पी प्लस क्यू. मग एक्स इज इक्वल टू आणि स्लॅश. ह्या स्लॅशच्या इकडची लेफ्ट ट्री इकडची राईट ट्री झाली. लेफ्ट ट्री काय आहे आपली पी प्लस क्यू म्हणून सिंपल पी प्लस क्यू आणि ई रेश इथं जोडली. ठीक आहे. आणि इकडच्या साईडची लेफ्ट राईट काय आहे टी इंटू आर प्लस एस प्लस एल. मग इथे काय करायचं पहिल्यांदा ब्रॅकेटमधलं काढून घ्यायचं आर प्लस एस म्हणून खालून आर प्लस एस. आर प्लस एस ह्या ब्रॅकेटलाच लागून काय आहे प्लस एल म्हणून आर प्लस एस प्लस एल काढलं आणि राहिलेलं आपलं टी इंटू ते इथं लिहायचं टी इंटू आणि ही रेष इथं जोडायची टी इंटू. आणि इकडचं बघा हे जरा थोडंसं वेगळं आहे. इथे स्लॅश म्हणजे हे डिवाइड आहे ए प्लस बी डिवाइड ई तसंच सी प्लस डी डिवाइड एफ. तर हे कसं काढायचं झेड इज इक्वल टू आणि दोन्हीच्या दोन्ही ही मल्टिप्लिकेशन म्हणजे इकडची लेफ्ट ट्री इकडची राईट ट्री दोन्हीमध्ये काय चिन्ह आहे स्लॅशच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं चिन्ह म्हणून मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल. आता हे कसं काढायचं तर ए प्लस बी डिवाइड ई म्हणून काय करायचं ए प्लस खालून घ्यायचं बी डिवाइड ई असं काढायचं म्हणजे सिम्बॉल आपले दोन्ही रेषेच्या मध्ये आले पाहिजे. ए प्लस बी डिवाइड ई इथं जोडायचं. ही झाली लेफ्ट साईडची आणि राईट साईडची पण सेम काढायची सी प्लस आणि खाली काय आहे तुमचं डी डिवाइड एफ आणि हे इथं जोडायचं इथं जोडायचं. ठीक आहे. ए प्लस बी डिवाइड ई आणि सी प्लस खालून परत डी डिवाइड एफ आणि ती रेष तिथं जोडायची. ठीक आहे. नेक्स्ट एक्स इज इक्वल टू पी प्लस क्यू आर प्लस एस प्लस टी. काय येणार आहे एक्स इज इक्वल टू इकडची लेफ्ट पी प्लस क्यू दोन्हीच्या मध्ये स्लॅश आर प्लस एस आणि प्लस टी. आर प्लस एस प्लस टी. ठीक आहे. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस 5c डिवाइड a प्लस बी. बघा हे थोडंसं वेगळं आहे. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस 5c
स्लॅश आणि ए प्लस बी. तर ह्या स्लॅशच्या इकडची लेफ्ट ट्री झाली आणि ही राईट ट्री झाली. कशी काढायची बघा, ही स्लॅश तुमची मधली आणि पहिल्यांदा इकडची लेफ्ट ट्री ह्या ब्रॅकेटमधली काढून घ्यायची. एचा स्क्वेअर, ए स्क्वेअर कसा काढतो आपण, ए स्क्वेअर ॲरोनी दाखवतो म्हणून ए ॲरो स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस म्हणून काय घ्यायचं प्लस ए ॲरो स्क्वेअर प्लस 2ab. ते 2ab कसं पकडायचं, तर 2 इंटू ए इंटू बी असं पकडायचं. म्हणून इथून खालून सुरुवात करायची, 2 इंटू ए आणि इंटू बी आणि हे जे प्लस आहे ते ह्याला जोडायचं. ठीक आहे, 2 इंटू ए इंटू बी आणि प्लसचा सिम्बॉल इथं जोडायचा. परत काय आहे प्लस 5c म्हणून परत इथून प्लस 5 इंटू सी आणि हे इथं जोडायची डॅश. ठीक आहे, ही झाली आपली लेफ्ट ट्री आणि ही राईट ट्री काय आहे फक्त ए प्लस बी म्हणून ही ए प्लस बी. ए स्क्वेअर ॲरो स्क्वेअरने दाखवायचा प्लस 2 इंटू ए इंटू बी एका साईडला आणि 5c प्लस परत 5 इंटू सी असं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, E इज इक्वल टू ए मायनस बी प्लस बी मायनस सी ए. आता इथं हे हा जो स्लॅश दिलेली आहे ती इकडच्या साईडची लेफ्ट पकडायची आणि इकडची एकच राहिली ती राईट. मल्टिप्लिकेशनच्या इकडची लेफ्ट ट्री आणि मल्टिप्लिकेशनच्या तिकडची राईट ट्री पकडायची. ई इज इक्वल टू आणि तुमचा इज इक्वल टू आणि डॅश. ई इज इक्वल टू बघा ए मायनस बी, तर ए मायनस बी प्लस प्लस बी मायनस सी, बी मायनस सी. ए मायनस बी प्लस बी मायनस सी. इथं डिवाइड आणि एक राहिलेली फक्त ई. ही झाली लेफ्ट, ही झाली राईट. पुढं ई इज इक्वल टू ए प्लस बी पहिलं मायनस सी म्हणून मायनस सी मल्टिप्लिकेशनचं साईन तुमचं आणि ई डिवाइड जी. ठीक आहे, ए मायनस बी प्लस बी मायनस सी. हे स्लॅश आपली एक फक्त लेफ्ट ट्री राईट ट्री काय आहे ई आहे एकच म्हणून एकच ई लिहिलंय. परत इकडची लेफ्ट ट्री काय आहे ए प्लस बी मायनस सी मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल आणि ई डिवाइड जी. असे तुम्हाला एक्सप्रेशन हे विचारले जातात 3 मार्क्ससाठी. एक्सप्रेशन दिलं जातं आणि त्याच्यावरून ट्री डायग्रॅम काढायची. तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, अशी ट्री डायग्रॅम काढायची, कोणतं पण एक्सप्रेशन दिलं जातं. ठीक आहे, थँक्यू.